नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये लोकशाहीची गळचिपी करणारा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. हत्ती या चिन्हावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार श्रीपाद शंकर छिंदम यांना प्रचारादरम्यान गोळ्या घालून ठार मारू अशी थेट धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. मोहनबाग दिल्लीगेट परिसरात प्रचार सुरू असताना भाजपचे उमेदवार महेंद्र बिज्जा, त्यांचे नातेवाईक तसेच जितेंद्र बिज्जा, संजय ढोणे, अजय ढोणे, ऋषिकेश ढोणे, अभिजित ढोणे व 50 ते 100 कार्यकर्त्यांनी एकत्र येत छिंदम यांचा प्रचार रोखला. प्रभागात जास्त फिरलास तर गोळ्या घालून संपवू अशी उघड धमकी देत निवडणुकीतून माघार घेण्याचा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर मी एक मर्डर करून 14 वर्षे जेलवारी करून आलो आहे असे सांगून दहशत निर्माण करण्यात आली. यावेळी समाजाविषयी जातीवाचक शिवीगाळ, उघड धमकी आणि आमच्याकडे 100 ते 200 युवकांची फौज आहे असे सांगत गुंडागिरीची उघड प्रदर्शन करण्यात आल्याचा दावा छिंदम यांनी केला आहे. घटनेनंतर श्रीपाद छिंदम यांनी तत्काळ 112 पोलीस मदत क्रमांकावर फोन केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जमलेल्या संशयितांची व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. या गंभीर प्रकारानंतर आज 6 जानेवारी रोजी श्रीपाद छिंदम यांनी पोलीस अधीक्षकाकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत उमेदवार मुदस्सर शेख व इंगळे उपस्थित होते. आज 6 तारखेच्या दिवशी मी सकाळी प्रभागामध्ये मोहनबाग परिसरामध्ये नागरिकांचे भेटीगाठी घेत असताना प्रचारादरम्यान माझ्या कानावर आलं की सदर तोपखाना भागामध्ये एक संबर गल्ली परिसरामध्ये पैशाचं वाटप चालू आहे. त्यामुळं मी त्या परिसरात गेलो आणि तिथं त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं ते वाटप चालू होतं आणि त्याच्यासाठी विरोध केला तर त्यांनी 100 ते 200 लोक तिथं बोलून घेतले आणि प्रचारादरम्यान सुद्धा मला त्यांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे आज मी प्रचार करत असताना त्यांचे लोक तिथं आले. मी प्रचार करत असताना माझी थोडी अडवणूक करण्यात आली. अडवणूक याच्यासाठी करण्यात आली की मी अलीकडच्या गल्लीत होतो, प्रचार करत होतो आणि मी ते करत करत पुढं जात होतो आणि पुढच्या गल्लीमध्ये मी जाऊ नये आणि त्यांची जी काही प्रक्रिया चालू होती, जी काही रसद पुरवित होते ती उघडं पडू नये म्हणून त्यांनी माझी तिथं अडवणूक केली आणि दमदाटे केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. सदर घटनेमध्ये माझे प्रतिस्पर्धी उमेदवार महेंद्र बिज्जा, त्यांचे भाऊ संतोष बिज्जा, जितेंद्र बिज्जा, संजय ढोणे, त्याच्यानंतर अजय ढोणे आणि त्यांचे भाऊ ऋषिकेश ढोणे आणि अभिजित ढोणे आणि त्यांचे बाकीचे काही 100-150 सहकारी हे सगळेजण तिथं जमाव जमला आणि प्रचार करण्यापासून रोखण्याचं काम केलं. खरं म्हणजे गेल्या निवडणुकीचे अर्ज भरल्यानंतरपासूनच म्हणजे गेल्या 6 महिन्यापासूनच आमचं प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. आम्ही प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. नागरिक हे सगळे आमच्या पाठीशी आहेत. जाऊ त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. परंतु अशा सगळ्या गोष्टीचं सारांश पाहता त्यांच्या लक्षात आलेल्या विरोधकांनी या सगळ्या गोष्टीचं धाकसका घेतलेला आहे. 3 उमेदवार हत्तीचे आमच्या प्रभागात निवडून येतील आजच्या दिवशी मी खात्रीशीर सांगतो. हा सर्व विषय हा समोरच्यांना सुद्धा माहिती आहे. परंतु कुठंतरी अडवणूक करायची, दमबाजी करायची या इंगळेताई जे आहेत हे ढोणेंच्या विरोधात आहेत. परंतु मुदस्सर मेंबर आणि मी आमच्या दोघांचाही प्रभागामध्ये नागरिकांशी चांगल्या प्रकारचा संपर्क, दांडगा संपर्क आहे. आम्हालाही मानणारा वर्ग आहे वार्डामध्ये, यांनाही मानणारा वर्ग आहे, समाज आहे आणि आमच्या दोघांच्या माध्यमातून इंगळेताईंचा विजय सुद्धा 100% निश्चित आहे. असं सगळं दिसल्यामुळं ढोणे सुद्धा या प्रक्रियेमध्ये अग्रेसर होऊन आमच्यावरती आज प्राणघाती हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज त्यांनी सांगितलं की तुम्ही इंगळेंचा विषय फार मनावर घेतलाय आणि तुम्ही इंगळेंचा विषय करू नका. तर आपण काम करत असताना आम्ही तिघांनी पॅनल केलेला आहे. तिघांचं पॅनल झाल्यानंतर 3ही उमेदवाराबाबतीत मतं मागण्याचा मला अधिकार आहे आणि 4था उमेदवार जो आमचा परदेशी होता, जे परदेशी ताई होत्या, तर त्यांना सुद्धा अशाच प्रकारची दमबाजी करून त्यांना माघारी फॉर्म घ्यायला लावलेला आहे. खरं म्हणजे
आज ते बिज्जा जे आहेत त्या बिज्जामधले एक जितेंद्र बिज्जा म्हणून आहेत, ते 14 वर्ष खुनाच्या गुन्ह्यामध्ये जेल काढून आलेले आहेत. त्यांनी मला आज धमकी दिली की मी 14 वर्षाचा कारावास करून आलेलो आहे आणि जर तुम्ही हे थांबवलं नाही, तुमचा अर्ज माघारी घ्यायची मुदत जरी संपली असेल तर तुम्ही या निवडणुकीतून बिज्जांच्या समोरून माघार घेतली अशी जाहीर करा, नाहीतर तुम्हाला गोळ्या घालून जेवे ठार मारू, अशा प्रकारचं आज त्यांनी मला धमकी दिलेली. त्याच्यासोबत ढोणे आले होते. ढोणेंनी देखील मला चेतावणी दिली आणि धमकी दिली की जर तुम्ही इंगळेंचं जर का काम मुक्त घेतलेलं असेल तर त्या ठिकाणी आम्ही सुद्धा एक मर्डर पचवलेलं आहे आणि आमच्या पाठीशी खूप मोठी राजकीय ताकद आहे आणि आम्हाला कार्यकर्त्यांची गरज नाही म्हणे, आम्ही ढोणेच 100-150 म्हणे. तर अशा प्रकारच्या धमक्या यांनी आज मला माझ्या मोहनबाग परिसरामध्ये दिलेल्या आहेत. आणि या सर्व गोष्टीमध्ये बोलताना ढोणेंनी आमच्या समाजाबद्दल सुद्धा जातीवाचक शब्द वापरले. त्यांनी आमच्या समाजाबाबतीत अपशब्द वापरून कोंगाडे तुम्ही 2000चे तुमची संख्या आहे आणि तुम्ही म्हणे तुमचा समाज हा पैशाला लाचार आहे आणि तो विकला जातो आणि त्या समाजावरतीच्या जीवावर तुम्ही उड्या मारता, अशा प्रकारचे वक्तव्य सुद्धा त्या ढोणेंनी आज या ठिकाणी केलेले आहेत. बिज्जांनी सांगितलं की तुमचे भाऊ मार्कंडे देवस्थानचे अध्यक्ष आहेत, त्यांनी मंदिराचं काम हाती घेतलं, मंदिर पूर्ण केलं, याचा अर्थ असा होत नाही म्हणे तुमचा समाज हा संपूर्ण तुमचा पाठीशी आहे. तर आज अशा प्रकारच्या धमक्या या बिज्जा आणि ढोणेंच्या माध्यमातून आम्हाला दिल्या जातात. त्याच्यामुळं ज्या उमेदवारांचे तुम्ही नावं घेत आहेत, आज त्यांच्या वतीनेच आरोप करण्यात आलेला आहे की प्रभाग क्रमांक 10 मध्ये आमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे हे पैसे वाटतात आहे. याकडे तुम्ही कसं बघता, नेमकं कोण होते ते उमेदवार? साहेब, तुम्हाला एक सांगतो, तुमच्या प्रश्नावरती मी परत येतो की जर तुम्ही आम्हाला विचारलं प्रश्न की तिथं पोलीस यंत्रणा ही बोलवली कोणी, याचा तपास तुम्ही घ्या. पोलीस यंत्रणा मी बोलवलेली आहे. मी 112 नंबरला कॉल केला, टोल फ्री नंबरला, त्यांना फोन करून मी पोलीस यंत्रणा बोलवली. मी PI साहेबांना फोन केला, PI साहेबांनी पोलीस यंत्रणा पाठवली. मी तोफखाना पोलीस स्टेशनला मी फोन केलेला आहे आणि माझ्याकडे सर्व गोष्टींचं रेकॉर्डिंग आहे माझ्या मोबाईलमध्ये. मी सर्वांना फोन करून सांगितलं की मी प्रचार करत असताना अशा उमेदवारांनी माझ्यासमोर येऊन माझ्या जीवाचं मला ठार मारू अशा प्रकारची धमकी दिली, गोळ्या घालू म्हणे अशा प्रकारची धमकी दिली. तुम्ही चौकशी करा. पोलीस यंत्रणेला मी बोलवलेलं आहे, त्यांनी नाही बोलवलं. मीडियाला फोन मी केलेला आहे, त्यांनी नाही केलं. तुम्ही चौकशी करा. 112 नंबरला तुम्ही चौकशी करा की तुम्हाला तक्रार कोणाची आली. तुम्ही चौकशी करा की बुवा तुम्हाला तक्रार कोणी दिली. तक्रार ही मी दिली, पोलीस यंत्रणेला मी बोलवलं, त्यांनी नाही बोलवलं. ज्या व्यक्तींनी, ज्या उमेदवारांनी धमकी दिली त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर पुढची भूमिका काय? मी आज त्यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केलेली आहे. त्या तक्रारीवर माननीय पोलीस प्रशासन योग्य ते निर्णय घेईल. मला पोलीस प्रशासनावर संपूर्ण खात्री आहे आणि आज मी SP साहेबांना, मला आणि माझ्या सहकाऱ्यांना देखील अंगरक्षकाची व्यवस्था झाली पाहिजे. निवडणूक ही लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे. अशा दादागिऱ्या आणि अशा गोष्टींना आम्ही भीक घालत नाही. परंतु आज निवडणुकीच्या या रिंगणामध्ये आपण भविष्यात निवडून आल्यानंतर नागरिकांच्या, समाजाच्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक लढवली जाते. याच्यामध्ये एवढ्या टोकाची भूमिका घेऊन एखाद्या उमेदवाराला ठार मारण्याची धमकी देणं हे कितपत योग्य आहे हे समाजाला या गोष्टी लक्षात येतील आणि ते येणाऱ्या 15 तारखेच्या मतदानाच्या दिवशी ते मतदानाच्या रूपात दाखवून देतील हे मला खात्री आहे. आणि जे ते आरोप करतायत की पैसे सापडले आणि त्या गाड्या सापडल्या, तर त्या जे तक्रार मी केलेली आहे त्यांनी नाही केली. मी पोलीस प्रशासन बोलवलेलं आहे आणि मी तिथं पत्रकारांना बोलवलेलं आहे, त्यांनी नाही बोलवलं. तुम्ही पोलीस यंत्रणेकडून माहिती घ्या. आणि आज निवेदन दिलंय SP साहेबांना की आम्हाला निवडणूक कार्यकाळ संपुस्तर संरक्षण जे काय असेल ते दिलं पाहिजे. त्यासाठी ज्या काही शासकीय गोष्टी असतील त्याची पूर्तता आम्ही करायला तयार आहे. नमस्कार, मी पूजा विकी इंगळे, प्रभाग क्रमांक 10 मधनं उमेदवार आहे. मी प्रचार करत असताना मला विरोधी पक्षाकडनं
जे अडवणूक केली जाते आणि त्यांच्यातील जे मुलं असतात ते आमच्या पाठीमागे फिरतात, जोरजोरात आरडाओरडा करतात आणि आम्हाला अडवणूक करतात, आमच्या महिलांना त्रास देतात आणि आम्ही ज्या गल्लीत जाणार त्या गल्लीमध्ये आम्हाला जायला बंदी करतात. तसे प्रत्येक ठिकाणी गैरकृत्य करतात आमच्या बरोबर. तसेच माझे 2 बंधू श्रीपत चिदम साहेब तसेच मुदरसर भैया शेख हे माझ्यासोबत जे निवडणूकमध्ये आम्ही 3 जणांचा पॅनल आहे, तर त्यांच्यासोबत आम्ही तिघांचा विजय हा माझा निश्चितच आहे त्यांच्यासोबत. तर हे बघून सर्वांना विरोधकांना असं वाटतं की यांचा विजय होऊ नये म्हणून आम्हाला गैरकृत्य करून विविध प्रकारे कसं दबाव आणता येईल आणि कसं आम्हाला अडचणीत आणता येईल असं गैरवर्तन करून आमच्यावरती अडवणूक केली जात आहे. आणि वॉर्डमध्ये फिरत असताना आम्हाला अडवणूक केली जाते आणि प्रत्येक वॉर्डमध्ये गेल्यानंतर त्यांचे मुलं आमच्या समोर येतात. तसेच आम्हाला जात असताना आम्हाला रस्ता पण दिला जात नाही आणि गाडीने पण अडवतात आम्हाला. तेच आम्ही पोलीस प्रशासनाकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत. तसेच आम्ही निवेदन दिलेलं आहे. तसेच पोलीस प्रशासन आमची संपूर्ण काळजी घेतील, आम्ही ही आशा बाळगतो.